तंदुरुस्ती, सामाजिक तंदुरुस्ती राहत असते. म्हणजे फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग जे आहे ते आरोग्य किंवा हेल्थ अतिशय चांगली राहते. सांघिक भावना, एकजुटीनं काम करणं, टीमवर्क करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं लिडरशिप गुण जे आहेत ते खेळामुळे डेव्हलप होतात. आणि म्हणून आपल्या ह्या वर्गामध्ये भारताचं भवितव्य वर्गावर्गामध्ये घडत आहे असं शिक्षणतज्ञ सांगतात. मग वर्गात घडतं म्हणजे काय नेमकं घडतं तर भविष्यात समाजाला जे लीडर्स आहेत ते कुठून तयार होऊन येतात, विद्यालयातून तयार होऊन येतात, कॉलेजेसमधून तयार होऊन येतात. आणि हे जे लीडर्स आहेत हे तयार करण्यासाठी आमच्याकडचे क्रीडा शिक्षक किंवा शिक्षक तुमच्यातून हेरतात गुणधर्म. कुणाला खेळात आवड आहे त्यांनी काय, आणि मैदानी खेळ खेळल्यानंतर तुमच्या शरीराची धाटणी वेगळी होते, अंगभूत कौशल्य वाढीस लागतात, मेंदूची चांगल्या पद्धतीची वाढ होते, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ ब्रेन बेस्ट व्हेन यू आर प्लेयर्स. म्हणजे प्लेयर लोकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा सुद्धा वेगळा असतो. त्यामुळे खेळाडू सांघिक भावना असेल किंवा वैयक्तिक खेळामध्ये सुद्धा जी उंची गाठायची आहे त्यासाठी तुम्ही काही आदर्श डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त ग्राउंडवरती सराव करणं, प्रॅक्टिस मेड्स मॅन परफेक्ट. तुम्ही ग्राउंडवरती खेळाचा जर रोज सराव केला, जसं सचिन तेंडुलकर बॅटिंग बेस्ट बॅट्समन होता पण सराव कधी त्यानं चुकवला नाही. जगाची गान सम्राज्ञी किंवा गान कोकिळा लता मंगेशकर सराव कधी चुकवला का नाही. म्हणजे प्रॅक्टिस खेळामध्ये सगळ्यात महत्त्व कशाला आहे, प्रॅक्टिसला. आणि त्यामुळे तुम्हाला ग्राउंडवरती जाऊन प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मोबाईलच्या जमान्यामध्ये हल्ली तरुण पिढी वाहवत चाललेली आहे. मोबाईलचा अतिवापरण, एका जागे बैठी त्यांची जीवनशैली जी झालेली आहे त्याचे ड्रॉबॅक्स काय, त्याचे तोटे काय, तर आपण म्हणजे तुमच्या शरीराची क्षमता कमकुवत होत चाललेली आहे. जी मुलं कायम मोबाईलच्या आहारी जात आहेत, मैदानी खेळ टाळत आहेत, अशा मुलांना वेगवेगळे मानसिक आणि शारीरिक आजार जडत आहेत. म्हणून तुम्ही काय करायचं आहे, मैदानी खेळाकडे वळायचं आहे. मैदानी खेळ खेळत असताना तुमची बौद्धिक क्षमता कशी वाढते, एकदा वाचलं तरी लक्षात राहतं. म्हणून खेळ गरजेचे आहेत. का बरं, खेळत असताना श्वसन संस्था, पचन संस्था, तुमची रक्ताभिसरण संस्था आणि चेतासंस्था अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं काम करतात आणि ते गरजेचं आहे अभ्यास चांगला लक्षात राहण्यासाठी. म्हणून खेळ खेळणं गरजेचं आहे. खेळाचं हे महत्त्व आहे. आणि राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त मला एक सांगायचं आहे, मेजर ध्यानचंद ज्या वेळेला हॉकी खेळायचे, आपल्या भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता, हॉकी. आणि राष्ट्रीय खेळ हॉकी असताना सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या ग्राउंडवरती आपण हॉकी खेळलं पाहिजे. हॉकीची स्टिक यांना हॉकीचे जादूगार का म्हणायचे, मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादूगार म्हटलं जायचं. त्यांचा जो जीवनक्रम आहे तो पाठ्यपुस्तकात सुद्धा आहे. म्हणजे एवढं मोठं महान व्यक्तिमत्व आहे. ते हॉकी खेळत असताना आता मगाशी सांगितलं गेलं की हिटलरला अचंबा वाटायचा, भारतासारखी विकसनशील देशातून अशी व्यक्ती येते की एकदा का त्याच्या स्टिकला बॉल चिकटला की गोल झालाच म्हणून समजा. नेटमध्ये गोल करत असताना म्हणजे हॉकी स्टिकनं बॉल किंवा चेंडू कसा वळवायचा असतो आणि अचूकपणे त्या तुमच्या जाळ्यामध्ये कसा ढकलायचा असतो, हे जे कौशल्य आहे त्या काळामध्ये मेजर ध्यानचंद यांच्याकडे होतं. अतिशय प्रामाणिकपणे आणि अतिशय ऑनेस्टली खेळासाठी त्याग केलेली ही व्यक्ती ज्या वेळेला हॉकीच्या मैदानावर उतरत असे त्यावेळेला प्रेक्षक तोंडात बोटं घालायचे, कारण जेव्हा त्यांच्याकडे बॉल गेला तेव्हा गोल झालाच म्हणून समजा. त्यामुळे त्या काळामध्ये सर्व खेळाडूंपेक्षा जास्त गोल ह्यांच्या नावावरती नोंद झाले. पद्मभूषण त्यांना भारतानं दिलं. आणि त्या काळामध्ये लोकांना आश्चर्य वाटायचं की त्यांच्या स्टिकमध्ये चुंबक आहे का. त्यांच्या स्टिकला बऱ्याचदा फोडून बघितलं गेलं की त्याच्यामध्ये काहीतरी चिकट किंवा असं काय आहे का की बॉल त्यांच्या स्टिककडून बाजूला जातच नाही. पण अशी सुद्धा परीक्षा झाली त्यांची की स्टिकमध्ये काय आहे का बघण्यासाठी त्यांच्या स्टिकसुद्धा खोलल्या गेल्या, बघितल्या गेल्या फोडून. पण त्यांची जी जादू होती ते त्यांच्या हाताच्या मनगटामध्ये, त्यांच्या बोटांमध्ये, त्यांच्या बुद्धी, मन, मेंदू, मनगट यांचा समग्र असा समन्वय व्हायचा. आणि त्यावेळेला त्यांचा जीव किंवा प्राण जो आहे तो त्या बॉलमध्ये आलेला असायचा आणि ते कुठं जायचा, तो बॉल थेट जाळ्यामध्ये जायचा आणि गोल व्हायचा. म्हणजे हॉकीचे जादूगार त्यांना का म्हटलं जायचं, जगामध्ये अशी व्यक्ती होणे नाही. कारण खेळामध्ये सर्वस्व अर्पण करून त्यांनी हॉकीसाठी आपले एक सर्वस्व पणाला लावलं आणि त्यामुळे भारत शासनाने त्यांना पद्मभूषण ही पदवी दिली. ते अतिशय प्रतिकूल परिस्थितीमधून आले होते आणि त्यामुळे त्यांना महत्त्व होतं की कष्ट,
जर आपण जिद्द चिकाटीनं जर कष्ट केलं तर आपण कोणत्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो. आणि अशा ह्या हॉकीच्या जादूगाराला आपल्या जिजामाता विद्यालयाकडून त्रिवार वंदन. आणि आपल्या संस्थेचे संस्थापक क्रांतीवीर डॉक्टर पद्मभूषण नागनाथांना नायकवडी हे जसं माणसं हिराची पारख करायचे तशा पद्धतीनं मेजर ध्यानचंद यांचा गौरव आपल्या भारतानं केला आणि त्यांच्यावरचे पाठ्यक्रमामध्ये सिलेबसमध्ये त्यांची माहिती दिली गेलेली आहे. आज आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा त्यांची माहिती आलेली आहे. प्रत्येक वर्गाच्या वर्ग शिक्षकांनी ते तुमच्या ग्रुपला पाठवतील, ती वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जीवनपट काय होता. त्यांनी कशा पद्धतीनं हॉकी हे नाव जगभर नेलं आणि भारताचा राष्ट्रीय खेळ आता कोणता झालेला आहे, हॉकी. आणि हॉकीमध्ये आत्ताचे सुद्धा जी नावं चमकतात आणि आत्ता राष्ट्रकुल स्पर्धा असतील त्याच्यामध्ये जगभरामध्ये काही देश थोडेसे वर्चस्व आहे त्यांचं. गोल्ड मेडल त्यांना जास्त जातात. आपल्याला सिल्वर मेडल किंवा कास्य तुमचे जे ब्रॉन्झ असेल ब्रॉन्झ मेडल ह्याच्यावरती समाधान मानावं लागतं. पण आपल्यातले सुद्धा कसे जास्त गोल्ड मेडलिस्ट होतील, टॉपला जातील. ऑलिम्पिकमध्ये जर आपण पदक तालिका बघितली तर पहिल्या क्रमावरती चायनासारखे देश आहेत. चायनातील लोक काय करतात, लहान बाळ जन्माला आल्यापासूनच ह्याला समजा स्विमर बनवायचं आहे म्हणजे पोहणारा व्यक्ती बनवायचा आहे तर त्याला त्या लहान बाळाला टबमध्ये छोट्या सोडून देतात आणि तिथून ट्रेनिंग द्यायला सुरुवात करतात. म्हणजे लहानपणी तुम्हाला जे कौशल्य अवगत होतं ते शेवटपर्यंत टिकतं आणि त्याच्यामधली कौशल्य जे आहेत ती अवगत चांगली होतात. आणि म्हणूनच तुमच्या वयापासूनच तुम्हाला आता आपली बहुरमासारखी विद्यार्थिनी त्यांची सगळी खेळाची टीम, आम्हाला खूप प्राऊड फील आहे बाळानं तुमच्याबद्दल की ज्या मुली आज खूप मोठी स्वप्न घेऊन उरामध्ये आपली झेप घेऊ पाहत आहेत त्यांना नक्कीच आमच्या जिजामाता विद्यालयाचा सपोर्ट असणार आहे. आपली माळी सर असतील, आपली सर्व टीम असेल शिक्षकांची नेहमीच ह्या खेळाडू मुलींच्या पाठीशी राहते. मुलींना तुम्ही करेज किंवा प्रेरणा घ्या की खेळासाठी आपण काय केलं पाहिजे आणि खेळाचं महत्त्व काय आहे. मी आता म्हणजे थोडक्यात सांगते की मी माझं स्वतःचं नाही, मी 10वीपर्यंत सगळ्या खेळामध्ये नेहमी भाग घ्यायचे आणि जास्त वेळ माझा ग्राउंडवरती असायचा. तिथून पुढं माझा कॉलेजचा गेम होता बास्केटबॉल आणि बास्केटबॉलमध्ये आम्ही इंटर युनिव्हर्सिटी लेवलला खेळलो आहे. खेळाडू झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक समस्या कशा टॅकल करायच्या हे आपल्याला चांगलं कळतं. म्हणून खेळामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या आणि हीच आपल्या मेजर ध्यानचंद यांना आदरांजली असेल एवढं बोलून मी माझं मनोगत थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.